बाणेर भागामधून एक भारतीय जनता पार्टीचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पॉलिटिक्स इज अ मीडियम ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म्स. बाणेर हा भाग काँग्रेसचा गड मानला जायचा. गेल्या 27 वर्ष करत आलेला आहोत. त्यावेळेला तो प्रभाग शिवसेनेला गेला. त्याच्यात बऱ्याच वेळेला आमच्या रास्ता रोको असेल वगैरे गुन्हे दाखल झाले. सकाळी 7 पासून रात्री 12 वाजेपर्यंत लोक मला झोपून देत नाही. आणि असा या मुलाखतीचा शेवट होईल असं खरं तर वाटत नव्हतं. नमस्कार, मी धनराज माने. चेकमेट टाइम्सच्या या विशेष वृत्तात तुमचं स्वागत करतो. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वत्र खलबतं होत आहेत. मात्र त्याचवेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे आमदारपदी पुनश्च एकदा निवडून गेलेत. या पार्श्वभूमीवर बाणेर भागामधून एक भारतीय जनता पार्टीचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हा फोटो जेव्हा आम्ही शोधत होतो की हा फोटो कधीचा आहे, कोणाचा आहे, आणि त्यातून आम्हाला बाणेर भागातील आपल्यासोबत असलेले विशालजी गांधीले यांचा हा फोटो असल्याचा आणि तेव्हा त्यांनी शाखा स्थापन केल्याचा फोटो समोर आलाय. आणि आपण त्यांच्याशी त्याविषयीच खरं तर बातचीत करणार आहोत, कारण का एक खूप जुना हा फोटो आहे. तुमचं स्वागत चेकमेट टाइम्समध्ये. खरं तर तो फोटो कधीचा आहे, नेमकं काय सांगाल आणि ती काय आठवण आहे? सन 14 जून 1997 साली आम्ही भारतीय जनता पार्टीची स्थापना, बाणेर शाखेची स्थापना केली. त्यावेळेला गावातील अनेक युवक आमच्याबरोबर त्यावेळेला होते. साधारणतः 27 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची शाखा आम्ही सगळ्यांनी येऊन त्या ठिकाणी स्थापन केली. बरोबर. कोणाच्या हस्ते त्या शाखेचं उद्घाटन झालं? त्यावेळी तत्कालीन खासदार माननीय अण्णा जोशी यांच्या शुभ हस्ते त्यावेळेला आम्ही शाखेचं अनावरण केलं होतं. तुम्हाला म्हणजे ती शाखा ओपनिंग करायची कशी प्रेरणा मिळाली? म्हणजे तुमच्या कुटुंबातला कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये होतं किंवा काय प्रेरणा कशी तुम्हाला ती? तसं आमच्या कुटुंबात किंवा आमच्या ज्या लोकांनी स्थापन करण्यात माझ्याबरोबर योग होते त्यावेळेला त्यांच्यापैकी सुद्धा कोणाचेही कुटुंबीय राजकारणात नव्हते. परंतु अटलजी आणि आडवाणीजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीची शाखा आम्ही सुरू केली. मग ती शाखा सुरू करताना काय तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं? सुरुवात कशी होती कामाची? त्यावेळेला शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही हवेली तालुका भारतीय जनता पार्टीशी संपर्क केला. आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की त्यावेळेला हवेली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय दिवाकरजी पारखी हे होते. मग दिवाकरजी पारखी हे वारजे माळवाडी ह्या भागात राहिला होते. मग आमचं जाणं येणं त्यांच्याकडे चालू झालं. आणि अत्यंत सुहृदयी आणि अत्यंत विनम्र असा समर्पित कार्यकर्ता अशी त्यांची ओळख मला सांगता येईल. खूप आठवणी आहे त्यांच्या बाबतीत. ज्या वेळेला त्यांच्या भेटी व्हायच्या त्यावेळेला त्यांच्या तोंडून नेहमीच समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून आपण राजकीय काम केलं पाहिजे. पॉलिटिक्स इज अ मीडियम ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म्स असं त्यांच्या म्हणण्याचा आशय असायचा. आणि त्यांनी आम्हाला याच्यात उद्युक्त केलं, आम्हाला शाखा स्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. आणि ज्या वेळेला शाखा स्थापन केली त्यावेळेला तेही त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा फोटो आपल्याला पाहायला मिळेल. अच्छा, मग त्या फोटोमध्ये कोण कोण आहेत? म्हणजे आता तुम्ही पार्किंगचं नाव घेतलं त्यामुळे आम्हाला समजलं. त्या फोटोमध्ये कोण कोण होते सगळेजण आणि आता ते आहेत कसं? त्या फोटोमधील देवकरजी पारखी हे स्वर्गवासी झालेले आहेत. स्वतः अण्णासाहेब जोशी सुद्धा आता आपल्यात नाही आहेत. त्यावेळेला तत्कालीन अध्यक्ष आमचे सुधाकरजी धनकुडे त्या फोटोत आहेत. त्या फोटोमध्ये शिवाजी मांडेकरजी आहेत. त्या फोटोमध्ये संतोष चिंचवडे, संदीप गांधीले, सुनील कडुसकर, संजीव जाधव, राजू धनकुडे, बजरंग भाडाळे, संदीप मोरे अनेक नावं घेता येतील. मग आता 1997ला तुम्ही शाखा स्थापन केली, मग आणि आज त्याचा वटवृक्ष झाल्याचं खरं तर बाणेर भागात पाहायला मिळते. पण ती कामाची सुरुवात कशी होती? तुमचे तेव्हाचे सहयोगी कशा पद्धतीने तुम्ही एकूणच तुमचं काम पुढे घेतलं? खरं तर 1997 साली बाणेर हा भाग काँग्रेसचा गड मानला जायचा. आणि सगळे प्रस्थापित पुढारी या भागातील हे काँग्रेसचे होते. म्हणजे काँग्रेसमध्येच अंतर्गत प्रचंड स्पर्धा होती. परंतु काही मिळवायचं किंवा काहीतरी राजकीय पद किंवा काहीतरी पोझिशन मिळवायची
ह्या उद्देशाने आम्ही स्थापन केली नाही भारतीय जनता पार्टी. समाजामध्ये काहीतरी आपलं देणं लागतो, आपण काहीतरी राजकारणाच्या माध्यमातून समाजात वंचितांचं दुःखितांचं काम करावं या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टी स्थापन केली. पण त्यानंतर हळूहळू आम्ही विविध उपक्रम राबवत गेलो. स्थापन केल्यानंतरच आम्ही रक्तदान शिबिर पुढच्या 2 महिन्यात माझा वाढदिवस होता त्यावेळेला आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं. त्याच्यानंतर वाचनालय आम्ही त्या ठिकाणी बानेरच्या चावडी म्हणतो आपण त्या ठिकाणी वाचनालय सार्वजनिक सुरू केलं. त्यानंतर विविध उपक्रम आम्ही दरवेळेला राबवत गेलो. त्याच्यानंतर आमची उपक्रम घेण्याची व्याप्ती वाढली. नंतर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं स्पर्धांचं आयोजन केलं 2004 साली. त्यावेळेला बक्षीस वितरणासाठी त्यावेळेचे आपले सर्वांचे लाडके नेते गोपीनाथरावजी मुंडे त्या ठिकाणी उपस्थित होते बानेरमध्ये. आणि माजी महापौर तत्कालीन नगरसेविका मुक्ताताई टिळक, मुरली अण्णा मोहोळ आणि असे सर्व नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर आरोग्य शिबिरांचं आयोजन असेल किंवा विविध विविध शासकीय दाखले देण्याच्या मोहिमा असतील किंवा पर्यावरणवादी काही उपक्रम असतील किंवा नदीच्या जे आता प्रदूषित झाले त्याच्याबद्दल पण आम्ही एक अभियान केलं होतं. परत बानेरमध्ये विविध ठिकाणी हजारो वृक्ष लागवडीची पण मोहीम आम्ही हाती घेतलेली होती. वृक्ष जगवण्याची बद्दल आम्ही झाड दत्तक योजना सुद्धा आमची अत्यंत यशस्वी झाली होती. असे विविध कार्यक्रम आम्ही गेल्या 27 वर्ष करत आलेलो आहोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त बहुतांश काळ आम्ही विरोधातच होतो, म्हणजे सत्ताधारी पक्ष वेगळा असायचा काँग्रेस आणि आम्ही विरोधात. त्यामुळं सत्ताधाऱ्यांविरुद्ध आंदोलन असतील किंवा त्यांच्या विरुद्धच्या जे काही आम्ही चळवळी केल्या त्याच्यात बऱ्याच वेळेला आमच्या रास्ता रोको असतील वगैरे गुन्हे दाखल झाले. नंतरच्या काळात मला युवा मोर्चामध्ये काम करण्याची संधी दिली पक्षाने. त्यावेळेला मुरलीधर मोहोळ अध्यक्ष असताना मी उपाध्यक्षपदी काम करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळेला सुद्धा आम्ही विरोधातच होतो, म्हणजे राज्य शासनात सरकार हे काँग्रेसपर्यंत होतं. त्यावेळेला आम्ही खूप आंदोलनं केली. आमचा कार्यकाळ हा खूप गाजला होता. आणि त्यानंतर असे बरेच उपक्रम आम्ही नेहमी राबवत आलो. अशा पद्धतीनं आमचा हे. मग आज पक्षामध्ये तुम्ही काय कार्यभार सांभाळता आणि कशा पद्धतीने काम करता? नाही, आज मला पक्षात कुठलीही जबाबदारी नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्षाचं काम करीत आहे. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचे मित्र ज्येष्ठ सहकारी माननीय मुरली अण्णा मोहोळ चांगल्या मताने निवडून गेले. त्यांच्याही कामात मी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं. आणि आत्ता आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटीलही मोठ्या मताधिक्याने निवडून गेले. बानेर भागात जवळपास 32,000हून अधिक मताधिक्याचा आकडा आहे. त्यांच्याही याच्यात आम्ही मनोभावी सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं. मग आता म्हणजे मला आश्चर्य वाटतंय खरं तर, आज 1997 साली तुम्ही शाखा इथे स्थापन केली, मात्र मग तुम्ही नगरसेवक वगैरेसाठी काही प्रयत्न वगैरे केले नाहीत किंवा उमेदवारीसाठी काही प्रयत्न केले नाहीत का, किंवा पक्षाकडून का? नाही, 2007 साली मी पहिल्यांदा उमेदवारी मागितली पक्षाकडं. आणि त्यावेळेला सिंगल मेंबरची प्रभाग रचना होती. आणि त्यावेळेला तो प्रभाग शिवसेनेला गेला आणि त्यावेळेला माझी संधी हुकली. तर 2012ला सुद्धा मी मागणी केली होती उमेदवारीची. त्यावेळेला दोन्ही जागा शिवसेनेला गेल्या होत्या. त्याच्यानंतर 2017ला 4ही जागा भाजपकडे होत्या, पण तिसऱ्या वेळेला संधी नाही मिळू शकली. मग आता यावेळेस समजा आता काही दिवसात पुढच्या निवडणुका लागणार आहेत, तसं काय तुमची आकांक्षा आहे? नाही, निश्चितपणे मी पक्षाकडे उमेदवारी मागणार, निश्चितपणे मागणार. त्यासाठी आता नागरिकांसाठी काय तुमचे उपक्रम चालू आहेत? नागरिकांकडे कसं आहे अप्रोच? मी नागरिकांच्या सातत्याने संपर्कात असणारा कार्यकर्ता आहे. मला कुठलंही पद नसलं, माझ्याकडे कुठली पोझिशन नसली तरी तुम्ही जर कधी माझ्या वाढदिवसाला आले तर सकाळी 7 पासून रात्री 12 वाजेपर्यंत लोक मला झोपून देत नाही. आणि त्याच दिवशी मला प्रचिती येते की लोकांमध्ये राहण्यासाठी पदाची गरज नसते, लोक तुमच्यावर प्रेम करत असतात. हां, आणि या पुढील काळ मी तर उपक्रम सातत्याने राबवतच असतो, लोकोपयोगी कामं करतच असतो. सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर टाकून हे करणारा मी कार्यकर्ता नाही आहे. आपल्याला समाजाशी काहीतरी देणं लागतं, त्या भावनेतून आम्ही काम करत राहणार आयुष्यभर. म्हणजे आता खरं तर असा या मुलाखतीचा शेवट होईल
असं खरं तर वाटत नव्हतं. 1997 साली बाणेर भागामध्ये भारतीय जनता पार्टीची पहिली शाखा सुरू केली आणि आजही विशालजी गांधीले हे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून या बाणेर भागात काम करतात. मात्र पक्षाकडून अद्याप त्यांना हवा तसा न्याय दिल्याचं दिसत नसल्याचं त्यांच्या या मुलाखतीतून समोर येत आहे. एकूणच भारतीय जनता पार्टी जुन्या कार्यकर्त्यांना विसरते आहे का, या चर्चा ज्या प्रमाणात होत आहेत त्याला इथे कुठेतरी सत्यता असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही बाब खेदजनक जरी असली तरी भारतीय जनता पार्टीने अशा कार्यकर्त्यांचा वेळीच विचार न केल्यास ही आत्ताची जी लीड आहे ती ओसरण्यास वेळ लागणार नाही, असंही यातून समोर येत आहे.